तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण जर आपल्या इतिहासाकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला संत परंपरेची समृद्ध अशी शुद्धोरी लाभली आहे. परंतु भौतिक सुखाच्या शोधात आपण यापासून लांब जातोय आणि नकली ढोंगी बुवाबाबांच्या फांद्यात आणि पुन्हा अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकतोय. वरवरचा नकली परमार्थ करून स्वतःच्या क्षणिक समाधानासाठी देवाची फसवणूक करतोय. संघर्षाच्या काळात पूजापाठ आणि तीर्थयात्रा करून अपयश देवावरती सोडून मानसिक संतुलन गमावून बसतोय. म्हणून आपले संत म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मित्रांनो, चांगलं सक्षम समृद्ध जीवन जगायचं असेल तर आपल्याला आपल्या संतांची जीवन मूल्य अंगीकारली पाहिजेत. कारण त्यांनी प्रपंच असो किंवा परमार्थ अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. ते म्हणतात, अनुहतांचा करुणी टाळ, मन मृदुंग विशाळ, बुद्धी तुंब्यांचा करुणी विना विवेकाची दांडी जाणा, इंद्रिय खुंट्या करुणी स्थिर, हरिनामाचा गजर, तुका म्हणे आदी अंत, वाचे बोलावा भगवंत. नमस्कार, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध AMS युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की हा काय बडबड करतोय. तर मित्रांनो, ही बडबड नाही, ही सध्याच्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्रात आजची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एकदम हुबेहूब बसणारं छोटंसं भाषण आहे, जे मी काही दिवसापूर्वी एका स्पीच कॉम्पिटिशन मध्ये दिलं होतं आणि ते जसंच्या तसं तुमच्या समोर मांडतोय. ऐका, पहा आणि व्यक्त व्हा. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, सन्माननीय विचार मंच, राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करणारे तज्ज्ञ परीक्षक आणि सुज्ञ श्रोते हो. मी अमरीश मारुती श्रीखंडे. आयोजकांनी दिलेला विषय संतांनी महाराष्ट्राला दिलेली जीवनमूल्ये यावरती बोलण्यासाठी आज आपल्या समोर उभा आहे. मित्रांनो, आपली संत परंपरा ही खूप व्यापक आहे. या विशाल परंपरेवरती इतक्या कमी वेळात बोलायचं म्हणजे छोट्याशा भांड्यामध्ये समुद्र बसवण्यासारखं आहे. तरीही माझ्या अल्पबुद्धीला जे आकलन झालं, जे समजलं, जे उमजलं ते मी तुमच्या समोर सत्य प्रामाणिकपणे मांडत आहे. कारण तुकोबराय म्हणतात, सत्य असत्यासी मन केले वाही, मानिले नाही बहुमता. जर तुम्ही सत्य सांगणार असाल तर बहुमतांचा विचार करू नका, असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण ज्ञानोबा तुकोबा हे महाराष्ट्राला लाभलेलं अविनाशी सामर्थ्य आहे. ज्ञानोबांनी मराठी मन घडवलं तर जन घडवण्याचं काम तुकोबरायांनी केलं. ज्ञानोबांनी लोकांच्या कानामध्ये सांगितलं तर कानामध्ये सांगून जेव्हा लोकांनी ऐकलं नाही त्यावेळेस कानामागे देऊन सांगण्याचं काम तुकोबरायांनी केलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांची लेखणी आणि वाणी ही लोककल्याणाची भाषा बोलत होती. म्हणून या भंग झालेल्या समाजाला तुकोबांनी अभंग दिले आणि शिव्या शाप देणाऱ्याच्या तोंडावरती ओव्या खेळवण्याचं काम तुकोबरायांनी केलं. म्हणूनच या संत परंपरेचा ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस, असं म्हणताना आपण ऐकलं असेल. 21व्या शतकात सोशल मीडिया आणि AIच्या जगात सध्याच्या महाराष्ट्राचं सर्वेक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल, आपल्या निदर्शनास येईल की अज्ञान, दारिद्र्य, भ्रष्टाचार, अन्याय, हिंसा, व्याभिचार आदी दुर्गुणांनी हैदोस घातलेला आहे. वैज्ञानिक उपकरणांची हवी तशी वाढ होऊनही मानवाच्या शारीरिक मानसिकतेचं पंगुत्व नाहीसं न होता त्याची निरामयता विविध प्रदूषणाच्या घेरावामध्ये कैद झालेली आहे, हे आपण पाहतच आहात. अशा वेळी आपल्या संतांचे आदर्श आपल्याला अनुकरणीय व जवळचे वाटतात. अशा अतिशय निकटवर्तीयांमध्ये महाराष्ट्राच्या समाज जीवनाला मार्गदर्शक असणारे संत ज्ञानोबा तुकोबरायांपासून संत गाडगे महाराजांपर्यंत ज्या ज्या संतांनी मानव मुक्तीसाठी अविरतपणे या प्रस्थापित व्यवस्थेला अंतर्मुख होण्यास भाग पाडलं, त्या सर्वच संतांचं स्थान हे अतिशय मोलाचं आणि महत्वाचं आहे. कारण संतांनी आपल्याला परोपकार शिकवला. संतांनी आपल्याला आचार, विचार, आहार, विहार याचे संस्कार घातले. अनिष्ट चाली, रीती, रूढी, प्रथा, परंपरा यावर त्यांच्या ज्वलज्ज हलवानीने कठोर प्रहार केला. त्यांनी स्वतः जे भोगलं ते आपल्या वाटेला येऊ नये म्हणून ते लढले. वर्णव्यवस्थेचा काळ होता, प्रचंड धर्मांधता होती. कोणी काय बोलावं, काय खावं, काय प्यावं, काय लिहावं, काय वाचावं याची बंधने होती. तरीही त्याची पर्वा न करता ते बोलत राहिले. जाती पाती, धर्म, पंथ, रंग, भाषा, स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा, भेदभाव या गोष्टीवरती तत्कालीन परिस्थितीमध्ये बोलणं म्हणजे मरणाला अवतरण देण्यासारखं होतं. तरीही ते बोलले. प्रसंगी धर्मपीठाला आव्हान देण्यास ते घाबरले नाहीत. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या दुःख भावना समजून उमजून या व्यवस्थेला अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. तरीही अलीकडच्या काळात काही कपाळ करंटे, काही लोक अज्ञानातून असं म्हणतात की शांत बसायला मी काही संत नाही. परंतु मित्रांनो, हे खोटं आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये या व्यवस्थेला
आरसा दाखवण्याचं काम आपल्या संतांनी केलेलं आहे. शांती आणि अहिंसेच्या मार्गातून कायम या व्यवस्थेला अंतर्मुख होण्यास भाग पाडलेला आहे. त्यांच्या करणीत आणि वाणीत कायम समतेची, ममतेची आणि एकात्मतेची भावना होती. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, अवघे एकाचीच विण ते कैसे भिन्ना भिन्न. आपल्या संतांनी मानव कल्याणासाठी स्वतःचं आयुष्य वाहिलं. लोकांना चांगलं वाईट यातला फरक समजून सांगितला. कीर्तन, प्रवचन, भजन, भारुड, कथा, गवळणी या माध्यमातून जनजागृती केली. लोकांना सावध केलं. 12व्या शतकात चातुर्वर्ग चिंतामणी नावाचा धर्मग्रंथ उदयाला आला होता, ज्यामध्ये 365 पेक्षा जास्त व्रतवैकल्यांची नोंद आहे. म्हणजे इथला सर्वसामान्य माणूस रोज नव्या कर्मकांडात कसा गुंतला जाईल अशी अवस्था या व्यवस्थेने करून ठेवली होती. भक्तिमार्ग नावाची संकल्पना संपुष्टात येऊ लागली होती. अशा वेळी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून ज्ञानोबांनी योग याग विधी योने नाही सिद्धी, योग याग विधी योने नाही सिद्धी, वयाची उपाधी दंभधर्म असं सांगून कामातच राम नावाचं सोपसूत्र लोकांच्या हाती देऊन नामस्मरण कीर्तनाचा, वैश्विक तत्वज्ञानाचा, वैचारिक समतेचा आणि धर्म सुधारणेच्या चळवळीचा पाया रचला. पुढे तुकाराम महाराजांनी वारकरी एक केला. नामस्मरण आणि भक्तिमार्ग सांगताना तुकोबाराय म्हणतात, पांडुरंग हा भावाचा भुकेला आहे. त्याला सोनं, नाणं, पैसा, अडका काही लागत नाही. तो जगातला एकमेव असा देव आहे की जो जात पात धर्म पंथ रंग भाषा स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव बाळगत नाही. तो प्रत्येकाला आपलंसं करतो आणि गाभाऱ्यात घेऊन दर्शन देतो. म्हणून ते लोकांना आव्हान करताना म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. परंतु मित्रांनो, तत्कालीन परिस्थितीमध्ये काही ढोंगी बुवा बाबा हे संधी साधू होते. लोकांना फसवणारे होते. लोकांना जीव घेण्या कर्मकांडात अडकवणारे होते. लोकांच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करणारे होते आणि लोकांना आणि वर्णव्यवस्थेला खतपाणी घालणारे होते. अशा या ढोंगी बुवा बाबांना आणि लोकांना सावध करताना तुकाराम महाराज म्हणतात, टिळा टोपी घालून माळ म्हणती आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू, कलियुगी घरोघरी संत झाले फार, वितभरी पोटासाठी हिंडती दारोदार. याच संत परंपरेचा वसा आणि वारसा घेऊन अविरतपणे कृतिशीलतेतून गतिशील समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारे संत गाडगे बाबा यांनी सुद्धा या ढोंगी बुवा बाबांना आणि लोकांना सावध करताना म्हटलं आहे की आजवरच्या अनेक ढोंगी बुवा बाबांनी लोकांना देवदेवता, दान धर्म, तीर्थयात्रा, उपास तपास, व्रतवैकल्य याचे प्रचंड बंड माजून लोकांना देवखळे आणि धर्मवेडे बनवले. मोक्षाच्या भरमसाठ कल्पनांनी कोटी कोटी अडाणी स्त्री पुरुषांना संसारातून उठवून भिकेला लावले. मानवतेची अवहेलना आणि बदनामी करणाऱ्या या परिस्थितीला जोरदार कलाटणी देण्याचं काम शहरी सुधारकांनी पुष्कळ केले. परंतु त्यांच्या बुद्धिवादी प्रयत्नांची धग म्हणावी तशी गावाखेड्यात पसरलेल्या लक्षावधी खेडूतांपर्यंत पोहोचलीच नाही. म्हणून गाडगे महाराजांनी स्वतः हातात खराटा घेऊन गावखेडे आणि खेडूतांची डोकी प्रबोधनाच्या माध्यमातून साफ केली. हा फाटका माणूस महान क्रांतिकारी आणि प्रचंड विज्ञानवादी होता. त्यांना कोणी संत म्हणलेलं देखील खपत नसे. ते म्हणत असत, मी कसला संत आहे? खरे संत तर ज्ञानोबा, तुकोबा आणि एकनाथ आहे. मी कोणत्या झाडाचा पाला आहे? मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही. परंतु गाडगे महाराजांना संत परंपरेविषयी प्रचंड आदर होता. त्यांच्या प्रत्येक कीर्तन प्रवचनाची सुरुवात आणि शेवट हे पूर्वसंतांचे दाखले देऊन होत असे. ते लोकांना कायम सांगत असत, देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या संतांनी समाज प्रबोधन केलं, लोकांना जागं केलं आणि यातूनच महाराष्ट्र उभा राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक समतेचा, एकात्मतेचा बोध हा तुकोबारायांकडून घेतला आणि विविध जाती धर्मातील 12 बलुतेदार, 18 आलुतेदारांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग फुलवलं आणि रयतेचं राज्य, स्वराज्य उभा राहिलं. या स्वराज्याच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात पुढे खूप मोठी सामाजिक चळवळ उभा राहिली. या चळवळीमध्ये अनेक क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी, समाज सुधारकांनी संतांच्या विचारावर, मानव कल्याणासाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी इथले धर्माचे ठेकेदार आणि इंग्रजांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. मानवाला बंधनात टाकणाऱ्या आणि मानवतेला लाजवणाऱ्या त्या सर्व गोष्टीवरती सडेतोड भाष्य केले. अशिक्षित, दुबळ्या, दुर्बल, जातीय बंधनाने पिचलेल्या, शोषित, वंचित, पीडित स्त्री पुरुषांना सन्मानानं उभं करण्यासाठी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांनी खूप मोठं काम केलं. म्हणूनच आज तागायत या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणलं जातं. सामाजिक चळवळीतून देशाला स्वातंत्र्य मिळालं. संतांची जीवनमूल्य संविधानात आली. म्हणूनच जगातली सर्वात मोठी लोकशाही आपण पाहिली. मित्रांनो, आज ही लोकशाही कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण मित्रांनो, ही जर लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर आपल्या संतांनी दिलेली जीवनमूल्य, आपल्या महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी केलेला त्याग,
बलिदान हे आपण विसरता कामा नये. जाता जाता एवढंच सांगतो, मानवतेचा नाश थांबवून विवेकासाठी बुद्धी आता कोण लढवू शकेल? मानवतेचा नाश थांबवून विवेकासाठी बुद्धी आता कोण लढवू शकेल? संतांची शिकवणच आता समाज घडवू शकेल. संतांची शिकवणच आता समाज घडवू शकेल. जय जिजाऊ, रामकृष्ण हरी, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.